ज्यांच्यापासून पळत होतो तेच समोर आले. काय म्हणलात? काय नाही, तुमचाच विचार करत होतो. कसे आहात दोघेही? बोला, काय काम काढलं माझ्याकडे? मी उद्यापासून गावात प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेईन असं म्हणते. प्रौढ शिक्षण? अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे, गावच्या भल्याची गोष्ट आहे ही. आता शाळेला सुट्ट्या लागल्यात ना, मग शाळेचाच एखाद्या वर्गात हा वर्ग सुरू करीन म्हणते. शाळेच्या वर्गात? अहो मग आधी नाही का सांगायचं? मी स्वतः सगळी तयारी केली असती. आता कसं आहे राणा दादा, परवानगीसाठी मला सरकारी अर्ज करावा लागेल आणि त्याचं उत्तर येईपर्यंत आपली शाळा सुरू होईल. आणि उद्या परवा काही दिवसांसाठी मी सुद्धा गावी जाणार आहे. तुम्ही जरा आधी सांगायला पाहिजे होतं. सर, अचानकच ठरलं, काही होतंय का बघा ना. पाठक गायकवाड बाई, अहो सरकारी नियम कसे असतात हे माहित आहे ना तुम्हाला. आपण गावच्या भल्यासाठीच करतोय ना. अहो राणा दादा, तुमचा उपक्रम खरोखरच चांगला आहे. असे उपक्रम गावागावात झाले पाहिजेत, पण शाळेत नको. अहो सरकारी परवानगी शिवाय जर मी काही केलं ना तर माझी नोकरी जाईल हो. सर, खूप कष्ट करून गावातल्या लोकांना तयार केलं. निदान दुसरी कुठली जागा मिळेपर्यंत तरी परवानगी द्या. माझी खूप इच्छा आहे हो, माझी खूप इच्छा आहे, पण नियम, सरकारी नियम. तुम्हीच सांगा पाठक गायकवाड बाई, मी काय करू? जावा जावा, आता का देव चालू करू? नाही नाही, मी करतो ना. चला. रेणू, बरकतजी, मुलं सगळे आपल्यासाठी उन्हातान्हात फिरले. सगळ्यांची मेहनत वाया गेली. माझंच चुकलं, मी आधीच शाळेत विचारायला हवं होतं. मी आपण फोन करायला लावू का शिक्षण नाही नाही, ते चुकीचं आहे. मग मग आता काय, मलाच काही सुचत नाही. मी काय म्हणतो, दुसरी जागा चालेल काय? चालेल, पण एवढ्या लवकर दुसरी मिळायला हवी.